आधी पुनर्वसन मग धरण या धोरणाचा अवलंब विरडी धरण प्रकल्प उभारताना शासनाने न केल्याने तेथील अनेक कुटुंब बेघर होण्याची वेळ आली। शासन वेळेकाढू धोरणामुळे भूखंड नाही म्हणून स्वतःचं घर नाही म्हणून ती कुटुंब गावाबाहेर तात्पुरता निवारा उभारून नाहीतर भाड्याने खोली घेऊन राहत आहेत। विस्थापितांचं जीवन नशिबी आलेली प्रकल्पग्रस्त कुटुंब कुणी भूखंड देता का, कुणी नागरी सुविधा देता का अशी आर्त हाक मारत शासकीय कचेऱ्यांचे उंबरटे झिजवत आहे। विरडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांची व्यथा मांडणारा हा प्रभाकर धुरी यांचा कोकण नाव स्पेशल रिपोर्ट। अनेक कुटुंबांची तहान भागवण्यासाठी, अनेक एकर क्षेत्रातील शेती बागायतीची तृषा शमवण्यासाठी धरण प्रकल्पांची निर्मिती होते। धरण म्हणजे अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची जणू हमीच। पण धरण आलं की प्रकल्प बाधित क्षेत्र आलं, त्यातील कुटुंबांचं विस्थापन आणि पुनर्वसन आलं। अनेक पिढ्या जिथं जगल्या ती गावं सोडतानाचं भावविश्व पण आलं। भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याचं सुंदर स्वप्न सोबत घेऊन गाव सोडणं आलं। आयुष्यभरातलं सर्वस्व त्यागून कुटुंब गाव सोडतात ती शासनाच्या विश्वासावरच। पण बहुतेक सर्वच ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना मात्र शासनाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव येतोच। आधी पुनर्वसन मग धरण या धोरणाची अंमलबजावणी होत नाही आणि मग धरणग्रस्तांच्या नशिबी येते परवड, वंचना आणि केवळ प्रतीक्षाच। कायदेशीररित्या सगळा जमीन जुमला, घर मांगर, शेतीवाडी शासनानं आपल्या ताब्यात घेतलेली आणि त्या बदल्यात त्यांना मिळते काही तुटपुंजी रक्कम आणि काही स्क्वेअर फुटांचा भूखंड, त्यापेक्षा काहीही नाही। पण भूखंड आणि रक्कम तरी वेळेत मिळते का, तर त्याचं उत्तरही नाहीच असं येईल। तिलारी सारख्या आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पात पाल, पाटिये, आयनोडे, सरगवे, शिरंगे, केंद्रे यासारखी गावं पाण्याखाली गेली आणि गाव सोडून पुनर्वसन वसाहतीत आलेल्यांची फरफट सुरू झाली। ती आजही संपलेली नाही। त्यांची सुरू असलेली आंदोलनं त्याचीच दर्शक आहेत। तिलारीप्रमाणेच आता विरडी प्रकल्पामुळे तिथल्या प्रकल्पग्रस्तांचीही फरफट सुरू आहे। विरडीतल्या वाळवंटी नदीवर साकारत असलेला हा प्रकल्प साधारणपणे 2006 मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली। वाळवंटी नदीवर धरण प्रकल्प उभारण्याची पहिली नियोजित जागा बदलण्यात आली। तिथं धरण बांधलं तर अख्खा विरडी गाव पाण्याखाली येण्याची भीती होती। मोठ्या प्रमाणात बहुसंख्य कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार होतं, त्यामुळे ती जागा बदलण्यात आली। जागा बदलल्यानं सवईवाडीतील केवळ 14 कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार होतं। असं असलं तरी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील महादई नदीचा वाद उफाळून आला। गोव्यानं महादई नदीच्या पाण्यावर आणि पर्यावरणावर परिणाम होईल म्हणून लवाद नेमला आणि अनेक समस्यांची रांगच लागली। आता लवादानं विरडी धरणाचं काम सुरू करायला हिरवा कंदील दाखवलाय, तर घळभरणीला मात्र बंदी घातली आहे। एकीकडे प्रकल्प लवादाच्या कचाट्यात सापडलाय, दुसरीकडे निधीची कमतरता आहे। यात बाधित कुटुंबांची मात्र फरफट सुरू आहे। पुनर्वसनाबाबत शासन स्तरावरून काहीच हालचाल होत नाही। विरडी धरण प्रकल्प होऊन 2007 पासून सुरुवात झालेली आहे आणि थुईसून तेथपर्यंत विरडी गावचे हे आमचे 14 घरांचं पुनर्वसनाच्या आधी पुनर्वसन आणि नंतर धरण अशी आमची पहिल्यांदा मागणी होती। अशी आम्ही प्रस्ताव पाठवले बरेच वेळा, पण त्यांची गव्हर्नमेंटने काही दखल घेतली नाही। आमचे फक्त 2-3 मुद्दे होते, जास्त काही नाही।
आमचे पुनर्वसन करायचं, वीज, पाणी, लाईट, रस्ता व इतर नागरी सुविधा आहे ते गावातच आम्ही उपलब्ध करून घेतले असते, पण त्याची काहीतरी गव्हर्नमेंटाने हे केले नाही आजपर्यंत. आमचे अनेक वेळा ह्या करून पुनर्वसनासाठी भूखंड घेऊन त्याचे प्लॉट पाडलेले आहे, पण तर तिथंच पडलेले आहे. गेल्या महिन्यापासून आम्ही त्याची पाठपुरावा करीत आहे, पण त्याची काही दखल घेत नाही गव्हर्नमेंट. 4-5 वर्षांपूर्वी गावातीलच जमिनीचं सपाटीकरण करून त्याच जागी त्या 14 कुटुंबांचं पुनर्वसन करण्याची तयारी शासनानं केली खरी, पण अद्याप भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळालेलेच नाहीत. भूखंड लवकर मिळतील मग तिथे घरं बांधू असा विचार केल्यानं मूळ घरांची दुरुस्ती रखडली. साहजिकच ती घरं मोडकळीला आलेल्या स्थितीत आहेत. काही जण जीव मुठीत घेऊन त्याच घरात राहत आहेत, तर काहींनी गावाबाहेर वास्तव्य केलंय. पण पाटबंधारे विभागांतर्गत 2006 पासून धरणाचं सर्वेक्षणाचं काम चालू झालं. 2006 ते 7 पर्यंत 1-1.5 वर्षामध्ये पुनर्वसनाचं आपल्या धरणाची मोजणीचं काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच धरण बांधकामाला शासनामार्फत सुरुवात झाली. पण धरण बांधकामाची ज्यावेळेला सुरुवात झाली तेव्हापासून धरणाला काही आमचा फारसा विरोध नव्हता, कारण पूर्ण गाव काही उठत नाही, फक्त 14 घरांचा प्रश्न येतो. पण 14ही घरांची एक मुख्य मागणी होती की आधी पुनर्वसन व्हावं आणि त्याच्यानंतर धरणाचं काम सुरू करावं. पण शासनाने याकडे दुर्लक्ष करत पुनर्वसन होईल असं करता करता जवळजवळ आज 10 ते 12 वर्ष होऊन गेली, तरीसुद्धा या प्रकरणाकडे कुणी लक्ष घातलेलं नाही. मध्यंतरी लवादाच्या कारणानं किंवा निधी उपलब्ध नसल्या कारणानं धरणाचं काम 1-2 वेळा बंद झालं. त्याचं गोवा शासनाचा आक्षेप वगैरे आला आणि धरणाचं काम बंद असल्या कारणानं पुनर्वसनाचं काम मध्ये बंदच पडलं. पण बऱ्याच वेळेला आम्ही पाठपुरावा केला, पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे बैठक वगैरे घेतल्या, पालकमंत्र्यांना वगैरे आपण निवेदनं वगैरे दिली, पण त्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही. 2013मध्ये आमच्या पाठपुराव्यामुळे प्लॉट करण्याचं काम सुरू झालं. 2014पर्यंत ते काम पूर्णत्वास आलं, परंतु अद्याप कुणालाही प्लॉटचं वाटप करण्यात आलेलं नाही. शिवाय जरी प्लॉट पाडण्यात आलेले असले तरीसुद्धा त्या ठिकाणी विजेशी किंवा सोय, विहिरी सोय अशा कुठल्या प्रकारच्या सोयी झालेल्या नाही. त्यामुळे किती वर्ष वाट बघायची हा प्रश्न निर्माण झाला. घरं सध्या मोडकळीला आलेली आहेत, त्या घरामध्ये राहणं धोक्याचं आहे. बरेचसे लोक खोल्या घेऊन गोव्यात किंवा इतर ठिकाणी स्थलांतर झालेले आणि फक्त पुनर्वसन कधी होईल याची वाट बघतायत. त्यावेळेला आपल्याला सगळे मार्ग आता आपण करून बघितले. शेवटी पुनर्वसनाचा एक जर मार्ग तडीच लागायला पाहिजे तर उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी येत्या 29 तारीखला आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित उपोषण करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. यावेळेला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की भूखंडाचं त्वरित वाटप करावं, त्याचबरोबर विजेची सोय असेल, पाण्याची सोय असेल, रस्ता या मूलभूत सोयीबरोबरच सगळ्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आणि त्याचबरोबर आणखी आमचा एक महत्त्वाचा विषय आहे, तिलारी प्रकल्पग्रस्तांना आत्ताच वन टाईम सेटलमेंट म्हणजे एकाच वेळेला निधी वगैरे नोकरी देण्याऐवजी जाहीर झालेला आहे, तर हा लाभ आम्हालाही मिळावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही घेऊन उपोषणाला बसत आहोत. आम्हाला यश येईल अशी पूर्ण अपेक्षा आहे आणि यश आल्याशिवाय का आम्ही उपोषण सोडणार नाही. एकीकडे प्रकल्पग्रस्तांना स्वतःच्या घरादारावर जमीन जुमल्यावर पाणी सोडावं लागलंय, तर दुसरीकडे आश्रितांचं जीवन नशिबी आलंय. 8-10 वर्षांपूर्वी शासनानं दिलेली भरपाईची रक्कम त्यावेळच्या दरानं होती, ती रक्कम आता संपत आली आहे. त्याचवेळी भूखंड मिळाले असते तर घर बांधणीचा खर्च अत्यल्प असता. आता दर 3 पट 4पट झालेत. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आणखी एक नवीन संकट प्रकल्प बाधितांसमोर उभं राहिलंय. मी एक धरणग्रस्त सांगू इच्छितो की 2010मध्ये आम्हाला पेमेंट झाला आणि पुढच्या त्यावेळी चिऱ्याचा भाव कमीत कमी 10 रुपये होता आणि आज तो 20 ते 22 रुपये झालेला आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला प्लॉट मिळालेले नाहीत. आणि जर तेव्हाच आम्हाला प्लॉट मिळाले असते तर तेवढ्या रकमेमध्ये झालं असतं, पण आज मध्ये 10 वर्षांचा फरक होऊन आज एवढी रक्कम होणे शक्य नाही. लोकांकडे, गरीब लोकांकडे एवढ्या आता घरं बांधणं मुश्किल आहे. तेव्हा हे पैसे मिळून पेमेंट होऊन आम्हाला कमीत कमी 10 वर्ष झाली, तरी पण शासनाने अजूनपर्यंत आम्हाला प्लॉट दिलेले नाहीत. आणि
त्यावेळी जर प्लॉट दिले असते तर कमीत कमी लोकांनी घरं बांधली असती किंवा त्यावेळी कमी खर्चामध्ये लोकांचं पुनर्वसन झालं असतं. जवळपास 10 ते 12 वर्षांचा काळ उलटून सुद्धा विरडी प्रकल्पग्रस्तांना जमीन झाडझाडोऱ्याचा योग्य दर मिळालेला नाही. अनेकांना भरपाई तर मिळायचीच आहे, अनेकांना अत्यल्प मिळाली आहे. पुनर्वसनाचा तर पत्ताच नाही. प्रकल्पाचं काम कधी बंद कधी सुरू असतं. शासनाचा निधी झिरपत येतो. प्रकल्प बाधितांपर्यंत पैसा पोचायला दशकं उलटतायत. त्यांचे प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी 29 मार्चला उपोषणाचा इशारा दिलाय. उपोषणाच्या इशाऱ्यानं तरी शासनाला जाग येईल अशी भोळी भाबडी आशा या प्रकल्प बाधितांना वाटते. 29 तारीखचं उपोषण हे पुनर्वसनामध्ये ज्या काही नागरिक सुविधा आहेत त्या मिळाव्यात. भूखंड जो आहे तो वाटप करून देण्यात यावा. आणि 2010 साली पेमेंट झाला होता या लोकांना आपतग्रस्तांना. त्यात आणि आजच्या पेमेंटमध्ये भरपूर तफावत आहे. त्यावेळेचं मटेरियल बघता साधारण 3% 3 पटीने वाढला आहे दर. तर तो दर आता सानुग्रह अनुदान या रूपानं त्या आपतग्रस्तांना मिळावा. विरडी प्रकल्पाची अधिसूचना निघाली तेव्हा प्रकल्पाचा अंदाजित खर्च 45 कोटी रुपये होता. 10-12 वर्षात तो 3 आकडी झाला असेल. आणखी काही वर्ष प्रकल्पाचं काम रेंगाळलं तर खर्च 5 आकड्यांवर पोहोचेल. प्रकल्पाचा खर्च ज्या पटीत वाढतो त्या पटीत शेतकऱ्यांना भरपाई मात्र मिळत नाही. त्यांच्यासाठी शासन बाबा आदमकालीन दर ठरवतं. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि शासन यांच्यातला संघर्ष तीव्र होतोय. प्रकल्प बाधितांना आंदोलनाचं हत्यार उपसण्याची गरज भासते. शासनानं त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.